अखिल भारतीय धोबी परीख समाज संघटना कोरेगाव यांच्या वतीने संत गाडगे महाराज यांची पुण्यतिथी कोरेगाव येथे भैरवनाथ मंदिर सभागृह या ठिकाणी करण्यात आली। यावेळेस कोरेगावचे आमदार माननीय महेशदादा शिंदे साहेब व जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष राहुल प्रकाश बर्गे तसेच कोरेगाव नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष, नगराध्यक्ष व इतर नेते मंडळी तसेच नगरसेवक व भैरवनाथ मंदिर यात्रा कमिटीचे अध्यक्ष शहाजी काका बर्गे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। संत गाडगे महाराज पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले। भजन व व्याख्यानमाला सुद्धा घेण्यात आली। त्यानंतर जमलेल्या समाज बांधवांसाठी महाप्रसाद ठेवण्यात आला होता। मित्रांनो, आपण पाहताय मानदेश न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। मानदेश न्यूजसाठी कोरेगावहून पत्रकार सुनील उर्फ दादा वाकडे, मानदेश न्यूज कोरेगाव। पाहुयात कार्यक्रम विस्तृतपणे। डॉक्टर समाधान करण तसेच उपनगराध्यक्ष राहुल बर्गे तसेच माजी उपनगराध्यक्ष सुनील दादा बर्गे, विद्यमान अध्यक्ष महेश बर्गे या सर्वांचे सहर्ष स्वागत। स्वतंत्र आमदार साहेबांचे आम्ही आभार मानतो। परीख समाज तसा अल्पसंख्याक, मात्र अल्पसंख्याक समाजाला गेली 5 वर्ष आमदार साहेबांनी भरपूर सहकार्य केले आहे। जवळजवळ 5 ते 7 लाख रुपयांच्या गॅसच्या इस्त्र्या त्यांनी आपल्या समाजाला दिल्या। त्याबद्दल त्यांचे कौतुकच करण तेवढे थोडे आहे। तसेच समाजाला डीबी बोर्डे कॉलेज इथे 3.5 कोटींचा प्लॉट दिला आहे। तसेच 20 लाख रुपये मुंबईवरून मंजूर करून आणले आहेत समाजासाठी। त्यातून मोठे सभागृह बांधले जाणार आहे। त्याबद्दल साहेबांचे कौतुकच। धन्यवाद साहेब। समाजासाठी निस्वार्थी म्हणजे कुठलीही अपेक्षा न ठेवता काम करणारे संत गाडगे महाराज यांची जयंती, त्याबद्दल पहिल्यांदा सर्वांना शुभेच्छा व त्यांना विनम्र अभिवादन करतो। आज आपल्या या कार्यक्रमाला तुम्ही सर्वांनी आम्हाला आमदार साहेबांना सर्व पाहुण्यांना बोलवलं, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार। आज आता सांगितलं की साहेबांनी गॅसची इस्त्र्या दिल्या, समाजासाठी सर्व काही दिलं। तसंच तुमच्या समाजाचे कार्यक्रम जे आहेत, भविष्यात लग्न असतील, काय असतील, भविष्यातले सगळे सामाजिक कार्यक्रम असतील, घरचे वैयक्तिक कौटुंबिक कार्यक्रम असतील, त्यासाठी साहेबांनी गेल्या वर्षी जागा अलाउड केली। त्याच पद्धतीने ह्याच वर्षी मी कालच यांच्याकडे आणला पैसे सुद्धा आपल्या खात्यावर तुमच्या नावाने, समाजाच्या नावाने पैसे आलेले। फक्त जागेचा तुम्हाला सांगतो, जागेचा विषय त्याला बोलवत आहे आणि त्यांना मी सांगितले की जागा आपल्या समाजात एकूण 12-13 समाजांना आपण समाज मंदिर देत आहे साहेबांच्या माध्यमातून। साहेबांनी सांगितलं जिथं जसं होईल तसे समाज मंदिर होते। तर 12 समाज मंदिर असल्यामुळे नागानंदी पार्कमध्ये कॅम्पशी 8 समाज मंदिर बसलेले आहेत आणि तुम्हाला जे समाज मंदिर आपण देणार आहे ती जागा लक्ष्मीनगर नवीन स्टँड रोडच्या समोरच्या साईडला जागा आहे। रोड टच जागा आहे, तिथं तुम्हाला ती अलॉट करून आता
15 दिवसात होईल. तुम्हाला लय काय सांगत नाही, महिन्या दीड महिन्याच्या आत तुम्हाला साहेब येतील कार्यक्रमाला, साहेबांच्या हस्ते भूमिपूजन होईल, ते काम सुरू होईल. एवढा बाबा महाराजांची आज जयंती. मी प्रथमतः आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि या कार्यक्रमाला उपस्थित असणारे जिल्हा समिती सदस्य रामदादा पाटील, आमचे विद्यमान पदाध्यक्ष राहुलजी भोटे, माजी पदाध्यक्ष सुनीलदादा भोटे, आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आणि भैरवनाथ मंदिरचे अध्यक्ष शहाजी काका लोके, आमचे नगराध्यक्षांचे प्रतीक माजी नगरसेवक गोविंदजी बोगे, अमोलदादा बोगे, सर्वच आणि आमचे सर्वोपचार तज्ञ डॉक्टर कदम आणि सर्व बंधू आणि भगिनी, दरवर्षीच या कार्यक्रमात येत असतो. संतश्रेष्ठ गाडगेबाबा महाराजांचं कार्य हे चिरकाल स्मरणात राहणारं हे कार्य. आमची जी संत मानली आहे महाराष्ट्राची, त्याच्यामधला अग्रणी नाव म्हणजे संत गाडगेबाबा महाराजांचं. सगळ्या संतांनी त्यांच्या परीनं समाजाची सेवा करण्याचं व्रत घेतलं. त्यामध्ये काही संतांनी तुकोबा राष्ट्र ज्ञानोबा त्यांनी ज्ञानमार्ग दाखवलं. नामसंकीर्तन योगातून मनुष्याचं आयुष्य कसं होतं याच्यामध्ये भर दिला. काही संतांनी कर्मकांड दाखवली, काही संतांनी समाजाच्या वाईट वृत्तीवरती, वाईट प्रथांवरती या ठिकाणी काम केलं. काही लोकांनी, काही संतांनी समाज स्वच्छ आणि सुंदर करण्याचं काम केलं. या सगळ्यामध्ये एक ठरत असं काम त्या काळामध्ये झालं ते संतश्रेष्ठ गाडगेबाबा महाराजांचं झालं. त्यांनी समाजाला स्वच्छतेचा संदेश दिला. आपल्या मनाच्या स्वच्छतेबरोबर शरीराची स्वच्छता महत्वाची, समाजाची स्वच्छता महत्वाची आहे. एवढा प्रचंड मोठा संदेश त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये दिला. आज तो संदेश घेऊन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्राच्या सरकारने त्यांच्या नावाने स्वच्छता अभियान चालू केली. जे विचार त्यांनी कित्येक शेकडो वर्षापूर्वी मांडले, ते विचार घेऊन आज आपण या ठिकाणी काम करतोय. खऱ्या अर्थानं आता सांगितलं, आम्हाला जे काही शक्य आहे या समाज बांधवांसाठी करण्यासाठी ते आम्ही करत असतो. आता गॅसच्या शेगड्या दिल्या, महेशदादांनी या ठिकाणी सांगितलं की आपण जागा देतोय. 8 समाजांना तिथं जागा मिळाली. 4 समाजांना आपलं नवं मोठं स्टँड आहे. आता ती जी आपली मार्केट कमिटीची बिल्डिंग आहे चौकातली, त्याच लाईनमध्ये थोडंसं पुढे गेल्यानंतर मेन रोड टच 4 समाज मंदिर आपण बांधतो. तर त्या ठिकाणी जे आता आहे सगळं आहे, पैसे आहेत तुमचे. एक कार्यक्रम घेऊन आचारसंहिता संपली की आपण ते काम चालू करू. समाजाला न्याय देण्याच्या भूमिकेमध्ये आम्ही या ठिकाणी चाललेलो आहोत. आम्हाला राजकारण आणि लोकशाहीमध्ये फक्त विकासात्मक भौतिक विकासाने तरी समाज सुधारणा होऊ शकते. त्यासाठी विचारांची सुद्धा सुधारणा करावी लागते. जातीभेद असतील, धर्मभेद असतील, याला तिलांजली द्यावी लागते. आपल्याला समाज सुधारायचा असेल तर समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत हा विकास कसा पोहोचेल यासाठी प्रयत्न करावा. आणि मग त्यासाठी ज्या काही गोष्टी करायला लागल्या त्या गोष्टी मी आणि माझे सर्व सहकारी आज कोरेगाव शहरामध्ये नव्हे तर कोरेगाव मतदारसंघामध्ये करतो. कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा आपण सगळे आपले धंदे बंद होते. त्या काळामध्ये सुद्धा आम्ही धान्याचं साहित्य वापरलं. त्यांचे धंदे बंद आहेत, त्यांना आपण त्या काळामध्ये 2,000 रुपये दिले. आम्हाला जे काय मदत करता येईल ती मदत आम्ही आमच्या वतीनं आपल्या सगळ्यांना करत असतो. हे सेवेचं व्रत आहे.
जे सर्वश्रेष्ठ गाडगे बाबा महाराजांनी आपल्याला दिलं. आज कोरेगावचा विकास सुद्धा त्याच्या विचारानंच चाललाय. स्वच्छ आणि सुंदर कोरेगाव हे आमचं स्वप्न आहे. तोच विचार, दुसरा कुठला विचार आहे? तोच विचार. त्याच विचाराने प्रेरित होऊन आज आपण सगळे काम करतोय. आपण सगळे आज त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी, त्यांचं पुनस्मरण करण्यासाठी या ठिकाणी आलो. आपल्या संतांना फक्त पूजायचं नसतं, तर त्यांचे विचार अंगीकारण्याचे असतात. संत का सर्वश्रेष्ठ? तर संतांच्या विचाराने त्यांचे अनुयायी असतात, ते त्यांच्यासारखेच होतात. देव कधी स्वतःसारखा एखादा व्यक्ती स्वतःचा भक्त करू शकत नाही. देव देवासारखा कोणाला करतो का? नाही. परंतु संतांचे विचार हे त्यांच्या शिष्यांना त्यांच्यासारखंच करतात, स्वतःसारखंच मिळवतात. म्हणून संत हे सर्वश्रेष्ठ असतात, त्यांचे विचार सर्वश्रेष्ठ असतात. आणि म्हणून आज आपण ते विचार अंगीकारू आणि स्वच्छ सुंदर समाज, मनानेही स्वच्छ आणि भौतिकदृष्ट्याही स्वच्छ असा समाज उभा करण्यासाठी आणि अनिष्ट रूढी आणि परंपरा आणि जातीभेद आहेत ते मिटले पाहिजे हे त्याचं स्वप्न होतं. ह्या सगळ्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये करून निश्चित या ठिकाणी समाजाची सेवा करू हीच खऱ्या अर्थानं आज आपण हे या ठिकाणी जन्मदिन किंवा त्याचा स्फूर्ती दाखवतोय. त्याचा अभ्यास आपण घेऊ शकतो. पुन्हा एकदा आपण सगळ्यांनी आम्हाला या ठिकाणी बोलवलं आणि या स्फूर्ती आणि त्यांचे विचार त्याची आठवण करून देण्याचा हा कार्यक्रम केला. त्याबद्दल आपण सर्वांना धन्यवाद देतो आणि राहुल माने. चांगले मी यशवंतराव चव्हाणांच्या पुस्तकात आज माझं वय 70 आणि दादा समिती सदस्य यांचा सत्कार श्री रमेश मोरे करते. तसेच आमचे प्रमुख पाहुणे डॉक्टर समाधान कदम यांचा सत्कार आसगावचे तुकाराम राऊत करते. तसेच नगराध्यक्ष महेश बर्गे यांचा सत्कार किरण दळवी खेड यांनी करावा. डॉक्टर समाधान कदम यांचा सत्कार तुकाराम राऊत करते. तसेच नगराध्यक्ष महेश बर्गे यांचा सत्कार महेश शिंदे करते. आमचे कवी समाजाचे महेश शिंदे. विद्यमान उपनगराध्यक्ष राहुल बर्गे यांचा सत्कार गणेश आडसोळ यांनी करायचा. माजी उपनगराध्यक्ष सुनील यांचा सत्कार चिमणगावचे गणेश राऊत यांनी ज्ञानाला योजना सदस्य आदरणीय मोहनराव बाबळे यांचा सत्कार संजीव माने यांनी करायचा. लाखोंचे संजीव माने अमर बर्गे यांचा सत्कार सूर्य जाधव करतील. राष्ट्रवादीचे युवा नेतृत्व अमर बर्गे यांचा सत्कार सूर्य जाधव करतील. धन्यवाद साहेब. असं लक्षात घ्या. तुम्हाला आवाज येतोय ना माझा सर्वांच्याकडे? उलट माईक न येणार नाही नीट आवाज. जरा स्पीड. आताच आमदार साहेब गेले, बर्गे साहेब गेले. तुम्ही सगळे बाबाजींचे अनुयायी. समाज म्हणत नाही मी बाबांचे अनुयायी. खरं आज या पुण्यतिथीच्या निमित्तानं मला तुमच्यापर्यंत यायची संधी मिळाली.
आणि माझे 2 विचार तुमच्या समोर मांडायचा मला चान्स दिला त्याबद्दल मी सर्वांचे प्रथम आभारी आहे. एक 2 मिनिटं पहिल्यांदा भजन करूया आणि मी जास्त वेळ नाही घेणार तुमचा. अगदी ती साजरी करतोय त्याचं नेमकं गमत काय, का करायची आणि निश्चितपणे ही पुण्यतिथी फलद्रूप होणार की नाही होणार यावर थोडीशी आपण चर्चा करणार आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी डाव्या पायावरती उजवा पाय ठेवा आणि पाठीचा कणा ताठ ठेवा. ज्यांना शक्य आहे त्यांनी डाव्या पायावरती उजवा पाय ठेवा, पाठीचा कणा ताठ ठेवा आणि डोळे हलकेसे मिटलेले आहेत. आणि माझ्याबरोबर ती भजन म्हणा. माझ्या पाठीमागं महत्वाचा मुद्दा शिकून वाचू नका. अशी डाव्या उजवा पाय का ठेवायचा ह्याच्या पाठीमागं कारण आहे. नेमकं कारण काय आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. ओके, माझ्या पाठीमागं म्हणा. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला गोपाला देवकी नंदन 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 गोपाला 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 देवकी नंदन गोपाला. आता ते दर्शन कर या महान विभूतीला कृतज्ञता अर्पण करतोय. आणि हा कृतज्ञता सोहळा खरं तर आई वडिलांना आनंद कधी होतो, त्याचा मुलगा आई वडिलांच्या विचाराच्या प्रणालीने चालत असत तर आई वडिलांना आनंद होतो. आज या महान विभूतीनं जे काम केलं खरा कर्मयोगी वर का. आजचा दिवस निश्चितपणे आपल्या जीवनाला एक वेगळी कलाटणी दे. मी जरा वेगळ्या विषयावरती मी जास्त वेळ घेणार नाही तुमचा, केवळ 20 मिनिटं फक्त घेणार आहे. कलाटणी देणारी एक व्यक्ती, महान विभूती ज्यांची पुण्यतिथी आपण साजरी करतोय. मी मगाशी मुद्दा बोललो तुम्हाला. मुलगा आई वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत असेल आई वडिलांना आनंद होतो. माणूस मृत होतो, शरीर संपून जातं, पण माणसाचा आत्मा हजारो वर्षापर्यंत दीर्घकालापर्यंत टिकून राहतो. आत्मा अमर आहे, आत्म्याला मरण नाहीये. शरीर मरतंय पण आत्मा मरत नाहीये. बाबाजी आपल्यामध्ये जरी नसले तरी त्यांचा आत्मा आजूबाजूला फिरतोय, लक्षात ठेवा. आणि आजच्या निमित्तानं एक कृतज्ञतापूर्वक विचार करूया आणि काही विचारावरती आपण विचार करूया. खरा कर्मयोगी व्यक्ती होता. हा बोलत नव्हता, हा जगत होता. निश्चितपणे आपल्या कृतीतून बदल घडवत होता. प्रथम कृती करत होता आणि त्या पद्धतीने जगायचा प्रयत्न करत होता. या माणसानं आपलं समग्र जीवन ज्या 3 गोष्टीसाठी घालवलं आणि त्या सगळ्यात महत्वाच्या 3 गोष्टी आहेत. सगळ्यात पहिल्यांदा अंधश्रद्धेवरती काम केलं या व्यक्तीनं. या महान विभूतीचं सगळ्यात मोठं काम काय होतं तर अंधश्रद्धा. अंधश्रद्धेच्या नावाखाली कुटुंब उद्ध्वस्त होताना या माणसानं बालवयामध्ये बघितलेलं होतं. दगडात देव नाही, देव माणसात आहे हे ठामपणे सांगत होते. तीर्थाटन करू नका. गोरगरिबांना, दीनांना
दारिद्र्यांना हात द्या, निश्चितपणे त्यात खरा देव आहे. ते म्हणे कीर्ती दगडधोंडा, देव सज्जनी रोकडा. त्याचं म्हणणं होतं सज्जनामध्ये तुम्हाला देव दिसेल, दगडात देव तुम्हाला दिसणार नाही. खरं बघायला गेलं तर या महान विभूतीचा गुरु कोण होता? ते गुरु कुणाला मानत होते? तुकाराम महाराजांना गुरु मानत होते. पण त्यांनी दगडात देवाला कधी बघितलं नव्हतं. ते माणसात देवाला बघत होते, समाजामध्ये देवाला बघत होते, दिनाला देवामध्ये बघत होते, भुकेलेला देवामध्ये बघत होते. देव असा करा. अंधश्रद्धेच्या नावाखाली जी अडकून पडलेली माणसं होती ना, त्यांना बाहेर काढायचा प्रयत्न आयुष्यभर या माणसानं केला. कारण आपण आज सुद्धा बघतोय, तुम्ही जर देवींच्या जागराला गेला तर बऱ्यापैकी तिथे बकरी कापली जातात. त्यांना वाटतं देवाला बकरं कापल्यानंतर देव पावतो, पण 100% त्याने त्यांना विच्छेद दिलेला होता. त्याच वेळेला सांगितलं होतं, एका जिवंत पशुला तुम्ही मारत असाल आणि तुम्ही म्हणत असाल तुम्हाला इथे देव पावतो, तर ही तुमची अंधश्रद्धा आहे. आणि इथंच थांबा तुम्ही. अजून सुद्धा आमचा समाज या रूढी आणि परंपरेमध्ये अडकलेला आहे. मी सांगतो, आज इथं जे सभागृहामध्ये जेवढे आहेत ना, त्यांनी मनोमन संकल्प करा की आम्ही या रूढीपासून कमीत कमी बाहेर यायचा प्रयत्न करू, तरच या बाबांच्या आत्म्याला खऱ्या अर्थाने शांती मिळेल. आणि आयुष्यभर त्यांनी जे तुमच्यासाठी, समाजासाठी, सगळ्यांसाठी जे सर्वस्व अर्पण केलं, त्याला एक कृतज्ञता पुष्प म्हणून आपण अर्पण करू. बाबाजींना आपण 12:15 वाजता जी फुलं अर्पण केली, खरं तर हे निमित्त होतं. त्यांनी सांगितलं होतं, ही कुणी बनवलं? त्यांनी बनवलं. पाणी कुणी बनवलं? त्यांनी कुणी बनवलं. पत्र कुणी तयार केलं? त्यांनी केलं. आणि तुम्ही त्यालाच अर्पण करताय, ही तुमची अंधश्रद्धा आहे. अंधश्रद्धेवरती एवढं मोठं काम केलं बाबांनी, कारण त्यावेळची परिस्थिती अशी होते, देव धर्म म्हणलं की बोकडं आणि कोंबडं कापणं आलं. आणि जिथं बोकडं आणि कोंबडं कापणं आलं तिथं व्यसन आलं, जिथं दारू आली. आणि याच्यामध्ये कुटुंबाच्या कुटुंब उद्ध्वस्त व्हायला लागली. लहानपणीच त्यांना चटका एवढा मोठा बसलेला होता की अगदी बालवयामध्ये आपल्याला सर्वांनाच माहित आहे, त्यांचे वडील व्यसनामध्ये निघून गेले. कारण सगळ्यात महत्वाचं, आजच्या दिवशी संकल्प करूया, आम्ही व्यसन आणि अंधश्रद्धेमध्ये जे बोकडं आणि कोंबडं मारतात ना, त्याच्यापासून लांब राहण्याचा प्रयत्न करू. कारण या विभूतीच्या कार्यामध्ये एवढी मोठी ताकद होते, कारण त्या व्यवच हजारो वर्ष समाजामध्ये तशाच टिकून राहतात. मी तुम्हाला या गोष्टीला थोडासा शास्त्रीय आधार देईन. पुण्याच्या सोशल जागृती क्लबचं एक पुस्तक आहे, त्याचं नाव आहे अध्यात्मातून विज्ञानाकडे. या पुस्तकामध्ये हीन माशाचं उदाहरण दिलं. हीन मासा समुद्राच्या तळाशी राहतो. माशाच्या मादीनं अंडी घातल्यानंतर अंडी उगवायच्या अगोदर मादी समुद्रामध्ये हजारो किलोमीटर दूर निघून जाते. ज्यावेळेस पिलं बाहेर येतात ना, त्यावेळेस पिलं आपल्या आईपर्यंत बरोबर पोहोचतात. मी थपा वगैरे मारत नाहीये. सोशल जागृती क्लब पुणे अध्यात्मातून विज्ञानाकडे पुस्तकाचं नाव आहे. या पुस्तकात ते उदाहरण दिलेलं आहे त्यांनी. मग त्याच्यावरती संशोधन झालं, ही मुलं आईपर्यंत पोहोचतात कधी? समुद्रामध्ये अनंत मासे आहेत. मग या मुलांनाच, या पिलांनाच कसं कळतं ही माझी आई आहे म्हणून? त्याच्यावरती संशोधन झालं. आणि संशोधन झाल्यानंतर काही निकष निघाले, अनुमान निघाले. निकष नंबर 1, अनुमान नंबर 1, माणसाला जशा भावना आहेत तशा पशुपक्ष्यांना सुद्धा भावना असतात. कुत्रीच्या पिलाला हात लावून बघा, कुत्र्या अंगावरती येते. कोंबडीच्या पिलाला हातात घेऊन बघा, कोंबडी अंगावरती. एवढी मोठी घार त्या पिलावरती जाते, पण ती एवढी मोठी कोंबडी तिच्यावरती स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्याच्यावर अटॅक करायचा प्रयत्न करत असते. कारण मुद्दा होता, माणसाला जशा भावना आहेत तशा पशुपक्ष्यांना सुद्धा भावना असतात. मुद्दा नंबर 1. मुद्दा नंबर 2, भावनाचे ठसे. इथं जसं वातावरण आहे तसं समुद्राच्या तळाशी सुद्धा. मी का सांगतोय मला तुम्हाला कुठेतरी घेऊन जायचंय. भावना, इथं जसं वातावरण आहे तिथं तसंच समुद्राच्या तळाशी सुद्धा वातावरण असतं. मुद्दा नंबर 2, भावनांचे ठसे वातावरणामध्ये हजारो वर्ष टिकून राहतात. भावनांचे ठसे वातावरणामध्ये हजारो वर्ष टिकून राहतात. मुद्दा नंबर 3, ज्या वेळेला ही मादी अंडी सोडून निघालेली असते ना, त्यावेळी तिच्या भावना त्या अंड्यामध्ये अडकलेल्या असतात. बाबाजी निघून गेले. 69वी वर्षे पुण्यतिथी आपण साजरी करतोय. दिसत नसतील बाबाजी, पण इथंच आहेत खरं तर ते.
इथंच आहेत खरं तर, ही तुमची कृतज्ञता आहे. खरं तर ज्या वेळेला ती मादी अंडी सोडून जाते आणि पिलं बाहेर येतात ना, तर त्या पिलांच्या ब्रेन वरती त्या लहरी अटॅक करतात. कुठल्या लहरी? भावना अडकलेल्या असतात. कुठं? त्या अंड्यामध्ये अडकलेल्या असतात आणि त्या भावनांचे ठसे त्याच्या ब्रेन वरती अटॅक करतात. त्या लहरी असतात का? मी 21व्या शतकात बोलतोय. लहरी असतात का? 100% असतात. आज तुम्ही बिना तारेच्या फोनवर बोलतात, ते कशाच्या जीवा बोलतात? 4G 5G वेव्हज. मोबाईलला कुठं आहे तो तार? या लहरी असतात आणि या लहरीच्या जीवावरती आपण मोबाईल वापरतोय. लक्षात ठेवा, ज्यावेळेला ती पिलं बाहेर येतात ना, तर त्याच्या ब्रेनवरच्या आईच्या भावना मेंदवावरती अटॅक करतात आणि ती पिलं आपल्या आईपर्यंत पोहोचतात. मुद्दा मला हाच सांगायचा होता. एखादी व्यक्ती आपल्यात नसेल ना, तरी त्याच्या भावनांचे ठसे वातावरणामध्ये हजारो वर्ष टिकून राहतात आणि मग त्यांच्या पावलावरती पाऊल टाकणं म्हणजे खरी कृतज्ञता आणि म्हणजे खरी आपण पुण्यतिथी साजरी केली. आपल्या अंतर्मनाला आपण सांगू शकतो. माणूस जगाला चुकून पाप करू शकेल, पण मनाला चुकून कधी पाप करू शकणारच नाही. लक्षात ठेवा. बाबाजींना आम्ही शब्द देऊया, आज कृतज्ञतापूर्वक शब्द देऊया. आम्ही या चाली रूढी रीतींना बदलायचा प्रयत्न करूया. इतकी वाईट परिस्थिती आहे आता. आज वैचारिक क्रांतीची गरज आहे. माणसं ग्रासलेली आहेत. मी 17 वर्ष झालं निसर्ग उपचार तज्ञ म्हणून काम करतोय. माझ्याकडे अशी लोक येतात जी दवाखाने करून 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 दमलेली माणसं येतात आणि दवाखाने करून दमलेली माणसं 2च ठिकाणी जातात. एक तर मग आयुर्वेद निसर्ग उपचार, नाहीतर मग ब्राह्मणांच्याकडे जातात. नाही का? आमची कुंडली बघा, आमचा हात बघा, आमचं ज्योतिष बघा, सगळंच चांगलं आहे, पण आमच्या घरात माणसात माणूस नाही, पैशाला पैसा लागत नाही. मग त्यांनी शांती कर्म करायला सांगायचं. मग त्यांच्या शांती कर्मामध्ये त्यांच्या गळ्यामध्ये रुद्राक्षाबरोबर ती सोन्याची पण मणी असतात आणि आम्ही आमचे सोन्याची मणी मोडतो आणि त्यांची घरदार मोठी करतो. अरे, तुम्हाला तुमची शांती मनाची केली पाहिजे. मनाची शांती करायला शिका. सगळ्यात मोठा, लोक म्हणतात आमचं कुणालाच बरं वाटत नाही. मी त्या माणसांना ठोस सांगतो, तुम्हाला तुमचं तरी बरं वाटतं का? शेजाऱ्याला नाही वाटलं तुमचं बरं तरी चालेल, तुमचं तुम्हाला तरी बरं वाटतं का? कधीच वाटत नाही. मला सांगा, तुम्ही काय सांगता? तुमचं बरं आहे हो, पण आमचं काय खरं नाही का? आमचं कधी आम्हाला बरं वाटत नाही. आम्ही कधीच म्हणत नाही आमचं बरं आहे, आम्हाला तुमचं बरं वाटतं. दुरून डोंगर साजरे असते. भगवंतानी प्रत्येकाच्या वाट्याला दिलंय का? तर दिलंच आहे, पण आम्हाला आमचं वाईट बघायची सवय लागलेली आहे. म्हणून तुमच्या मनाची शांती होऊ देत. बाहेर शांत्या घालायच्या नादाला लागू नका तुम्ही. आता श्रीमंत झाली, लक्षात ठेवा. आपली मन, आपले विचार बदलणं अत्यंत गरजेचं आहे. आणि बाबाने आयुष्यभर काम यासाठी केलं. माणसात देव बघा. देव दगडात नाही, तर तो माणसामध्ये आहे. रूढी परंपरेमध्ये अडकू नका. कर्मयोगी व्हा. कर्मकांडी होऊ नका. कर्मयोगी व्हा. कर्म असं करा जे समाजाला उपयोगी पडेल, असं कर्म करा. जे बी तुमच्याकडे आहे, तुम्ही 2 भाकरी खात असाल, त्यातली अर्धी भाकरी खरोखर भुकेलेला द्या. इथं खरे बाबाजी उभे राहतील. आणि ही पुण्यतिथी साजरी करत असताना वर्षाच्या 364, 365